येवला तालुक्यातील शेतकऱ्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. 8 मे रोजी रात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील देवळानी गावातील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे हे त्यांची पत्नी शेत वस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपले असताना अज्ञात इसमाने डोळ्यावर, चेहऱ्यावर, शरीरावर ऍसिड सदृश पदार्थ टाकून गंभीर जखमी केले होते. या घटनेवरून येवला पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता. येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी करून घटनेतील जखमी यांच्याकडे या घटनेबाबत माहिती घेऊन तपास सुरू केला. भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चांगदेव मोरे, सचिन कोटमे या दोघांना येवला पोलिसांनी ताब्यात घेतले. बोर्डे व मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुने वाद होते. भाऊसाहेब मोरे यांना यावर्षी कांद्याचं उत्पन्न चांगलं झालं ते आरोपीबद्दल इतरांसमोर वाईट बोलत असल्याचा राग मनात धरून शेतीतील तण व काटेरी झुरूप जाळण्यासाठी आणलेलं ऍसिड सदृश पदार्थ आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर टाकून जखमी केलं होतं. यातील दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांचे पथक करीत आहे. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे सह माधव खाबिया, नाशिक ग्रामीण.